श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, श्रावण महिन्यामध्ये अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. मग अगदी सख्खी बहीण असली का तरी देखील आपल्याला तिला ह्या वस्तू द्यायच्या नाहीत. बघा, आता श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 पासून होणार आहे. 23 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास असतात, सणवार असतात. मग आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी नियमाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही एखादी गोष्ट मागितली तर ती आपल्याला चुकून देखील कोणालाही द्यायची नाही, याचबद्दल सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महिन्यामध्ये कोणाला देऊ नका, नाही तर गरिबी, दारिद्र्य, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होईल. आता बघा, अनेक व्यक्ती अशा असतात की कष्टातूनच वर आलेले असतात, त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात. पण कधी कधी काय, आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून नकळत चुका होऊन जातात. कारण की आपल्याला माहीत नसतं की हे बाबा माझ्याकडून चूक व्हायली म्हणून. मग दुसऱ्यांना दोष देतो, हिचीच नजर लागली असेल, हिलाच माझं चांगलं सहन होत नाही. पण हे आपल्या चुकीचं आहे बघा. कारण की दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा आपलं कुठं चुकतंय का हे पाहणं खूप गरजेचं आहे बघा. अनेक व्यक्ती सूर्यास्तानंतर बघा 6:30 वाजेपर्यंत काहीतरी वस्तू मागायला येतात. आपण एक मदत म्हणून देतो. पण श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका आपल्याला चुकून देखील होऊ द्यायची नाही बघा. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. कारण की बघा, त्यांना देखील माहिती नसेल तर त्यांच्याकडून देखील या चुका व्हायला नको. आपलं जे चांगलं नशीब आहे ते काही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढं आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला चांगलं फळ मिळतं. मग आपल्याला फळ मिळवून घेता येतं. त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर काही चुका केल्या तर त्याचा आपल्याला परिणाम देखील भोगावे लागतात बघा. मग बघा, आता सगळ्यात अगोदर म्हणजे भगवान शिवाचे, भोलेनाथाची पूजा सामग्रीचं सामान आपल्याला कोणालाही ह्या सामग्रीचं म्हणजे पूजेचं काही सामान कोणी म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही, वाचायला ग्रंथ दे, आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते ती कधीच कोणाला तुम्ही वाचायला देऊ नका. कारण ग्रंथ हे ना देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला देऊ का नाही ना, तर लक्षात ठेवा, पूजा सामग्रीचं सामान हे कोणतं पण महादेवाचं असू द्या, ते दुसरं अजून कुठलंही असू द्या, ते आपल्याला कोणाला वाईट वाटलं तरी देखील चालेल, पण आपल्याला द्यायचं नाही. मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो, ते सुद्धा एक चांगलं गोष्ट असते. दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केलं पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा, तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका, मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दुधाचे पदार्थ, सोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत, समजा लवंग, वेलची, इलायची, देवास्वरूप म्हणतो ज्या गोष्टी आपण, त्याच्यानंतर धने, या वस्तू कधी ना कधी संध्याकाळी कोणालाच देऊ नका. संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला या वस्तू द्यायच्या नाही. आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या, त्या आपण दुसऱ्यांना देतोय. भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा, तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी ऐकलेलं आहे, या वस्तू देऊ नये, तर मग योग्य वाटत नाही आहे, तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगा. याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितलं आहे की तुमचं घड्याळ जे आहे ते इमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही. पण समजा एक्झामला जायचे किंवा सापडतच नाही किंवा असं काही आहे, ग तुझं घड्याळ देते का ग, मला आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर चांगली वेळ आलेली आहे आणि आपल्या आयुष्यात जे आहे ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे ते कधी पण कोणाला देऊ नये. आणि बघा, मी नेहमी सांगते, घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ पण ठेवणं, वर्षानुवर्ष तसंच ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की आपले घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ लगेच दुरुस्त करावे. छोट्या गोष्टी आहे, पण हो, या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना, तिच्यामध्ये तिची स्वतःची सकारात्मक
आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो. भलेही त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. त्यानंतर बघा भगवान भोलेनाथ त्यांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे ते आपण वापरतो. तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं. तर आपले पांढरे वस्त्र कोणाला द्यायचे नाही. यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, मतभेद येतात. पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं आहे. बघा, तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही दान जे करू शकतात, म्हणजे विकत घेऊन दिलं किंवा एखादी वस्तू तुमच्याकडे कपडे तुम्हाला वापरायचे नाही तर ते पण तुम्ही धुवून स्वच्छ मग दुसऱ्याला द्यायचे आहेत. पण आपल्या वापरातली रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला देणं हे चुकीचं आहे. अशा पांढऱ्या वस्त्र जे आहेत तर ते कोणाला द्यायचे नाही आहेत. यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका. तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजे कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये तर काळे कपडे चुकून पण दान करू नका आणि घालू देखील नका. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे असं करतात बघा, म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका, तुम्ही कोणाकडून मागू नका. यामुळे आता तुम्ही उधार मागाल पण तुमचं संपूर्ण आयुष्य उधारीमध्ये जाईल. म्हणून लक्षात ठेवा, हा श्रावण महिना इतका पवित्र आहे की अगदी बघा आपण याची आतुरतेने वाट बघत असतो, कारण की आपल्याला भगवंताच्या सेवा करायच्या असतात, त्याच्यात व्रतवैकल्य असतात, सणवार असतात. मग बघा तुमच्याकडे जेवढं आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा, पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला उधार पैसे देऊ नका. कारण हा पवित्र महिना आहे, आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतो हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टीच करायच्या आहेत. आपल्याकडून पण चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्यांना पण आपल्याला त्या गोष्टी म्हणजे द्यायच्या नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर बघा श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राण्याला कोणीही दारात आलं तर त्याला म्हणजे आपल्याला हाकलून लावायचं नाही. आता बघा काय करायचं आहे आपल्याला, तुमच्याकडे जे काही असेल, मग घरामध्ये पोळी भाजीत आपण दररोजच करतो, मग त्यातली एखादी भाकरी हो चपाती हो आपल्याला काही असेल तर ते आपण मग दारामध्ये कोणताही प्राणी आला तर आपल्याला ते द्यायचं आहे. मात्र आता पोळी भाकरी देताना तसं देऊ नका, त्याच्यावरती थोडासा गूळ किंवा गूळ नसेल तर साखर ठेवा आणि तशी द्या. मग बघा एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला माहीत आहे गाईला पण तितकंच महत्त्व आहे आणि महादेव जे आहेत ते भोलेनाथ आहेत, त्याचं या संपूर्ण जगातील सृष्टीमध्ये जे काय आहे प्राणी मानव सगळ्यांवर त्यांचा जीव आहे. तर त्यामुळे कोणाच्या स्वरूपात कोण कधी आपल्या दारामध्ये येईल हे आपण सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपला शत्रू जरी या महिन्यामध्ये किंवा कधी पण लक्षात ठेवा, आपण अतिथी देवो भव म्हणतो. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप चीड आहे, तो जरी आपल्या दारामध्ये आला, जेव्हा तो आपल्या दारात येतोय तर तेव्हा त्याच्याशी व्यवस्थितच वागा, त्याच्याशी चांगलं बोला आणि मग बघा आपल्या दारात तो आलेला आहे तर त्याला पाणी विचारा. जे काही असेल ते आपण जे पाहुण्यांसाठी करतो ते करा, कारण दारामध्ये आलेली व्यक्ती ही आपल्यासाठी देवासमान असते. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, दारात आलेल्या व्यक्तीचा प्राण्याचा कोणाचाही आपल्या दारामध्ये अपमान करायचाच नाही. तर अशा प्रकारे बघा आपल्याला श्रावणामध्ये या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.